प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 जून 2024 सोमवार। तो जो प्रिय पुत्र आहे आणि अचानक स्वर्गातून एक वाणी आली, हा माझा प्रिय पुत्र आहे ज्यांच्यावर मी संतुष्ट आहे। मत्ती 3 अध्याय 17 वचन। पृथ्वीवर अनेक आवाज आहेत आणि या वचनात आपण स्वर्गातून आलेल्या आवाजाबद्दल वाचतो। आदिनिस्थानी वरिष्ठांची सूचनेनुसार स्वतःचे पालन केले नाही आणि आचरण केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जातो। कधीकधी त्यांना नोकरीही गमावावी लागते। कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात टाकले जाते। जेव्हा ऐकिक आवाजाच्या बाबतीत असे घडते तेव्हा हे खूप महत्त्वाचे आहे की प्रत्येकाने स्वर्गातून देवाची आवाजाचे पालन केले पाहिजे। येशू ख्रिस्त हा देवाचे पुत्र असूनही बप्तिस्मा घेण्याच्या देवाचे आज्ञेचे पालन करून त्याने स्वतःला नम्र केले। मग येशू गलिलाहून यूहन्नाकडे योर्दान नदीवर बप्तिस्मा घेण्यासाठी आला। मत्ती 3 अध्याय 13 वचन। आतापर्यंत जॉन फक्त पश्चाताप आणि पापांची क्षमा यासाठी बप्तिस्मा देत होता, पण मग पापरहित आणि पवित्र मसीहा त्यांच्याकडे येतो, त्याला बप्तिस्मा करण्यास सांगते आणि म्हणते, आता तसे होऊ द्या, कारण सर्व धार्मिकता पूर्ण करणे आपल्यासाठी योग्य आहे। मत्ती 3 अध्याय 15 वचन। जर येशू ख्रिस्ताने देवाचे पुत्र असल्याने स्वर्गातील नियमाचे आणि देवाच्या आवाजाचे पालन करून बप्तिस्मा घेतला, तर आपल्यापैकी प्रत्येकाने बप्तिस्मा घेणे किती महत्त्वाचे आहे। जो विश्वास ठेवतो आणि बप्तिस्मा घेतो याचे तारण होईल, पण जो विश्वास ठेवत नाही त्याला दोषी ठरवले जाईल। मार्क 16 अध्याय 16 वचन। विश्वास ठेवण्याआधी बालांचा बप्तिस्मा स्वर्ग कधीही मान्य करत नाही। परमेश्वराची दृष्टीने हे अवैध नाणे किंवा चलन आहे। कदाचित काही मंडळी ते ओळखतील, पण स्वर्ग कधीच स्वीकारत नाही। म्हणून येशू चेतावणी देतो की अविश्वासू व्यक्तीला दोषी ठरवले जाईल। येशूचा बप्तिस्मा होताना सर्व स्वर्ग पाहत होता। यासाठी तुम्हाला बोलवण्यात आले आहे, कारण ख्रिस्ताने आपल्यासाठी एक उदाहरण सोडले आहे की तुम्ही त्यांचे पावलावर पाऊल ठेवावे। पहिली पत्र 2 अध्याय 21 वचन। जेव्हा त्यांचे बप्तिस्मा झाला, येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले गेले आणि त्याने देवाची आत्म्याला कबुतरासारखा उतरताना आणि त्यांच्यावर उतरताना पाहिले। मत्ती 3 अध्याय 16 वचन। देवाचे प्रभूने प्रथम पित्याची आवाज स्वर्गातून बोलताना ऐकला, हा माझा प्रिय पुत्र आहे त्यांच्यावर मी संतुष्ट आहे। मत्ती 3 अध्याय 17 वचन। केवळ त्यानेच नाही तर बप्तिस्मा करणारा यूहन्ना आणि योर्दान नदीच्या काठावर उभ्या असलेल्या सर्व लोकांनीही ते ऐकले। अशी साक्ष ऐकायची नाही काय? देवाची मुलांनो, जेव्हा तुमचा बप्तिस्मा होतो तेव्हा तुम्ही देवाची मुले म्हणून ओळखल्या जाण्याची उच्च स्थितीत येतो। परमेश्वर तुमचा पिता होईल आणि तुम्ही त्यांची मुले यावेल। पुढील चिंतनासाठी श्लोक बघा। पित्याने आपल्यावर किती प्रेम केले आहे की आपण देवाची मुले म्हणूया। पहिली यूहन्ना 3 अध्याय 1 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी नेहेमिया 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धांती कृत्य 3 अध्याय। धन्यवाद।